तुम्हाला कधी हात आपल्या मानेच्या वरती घेताना खांद्यामध्ये दुखतोय का? किंवा कपडे घालताना त्रास होतोय, रात्री झोपेमध्ये खांदा दुखतोय. हे दुखणं जरी छोटं वाटत असलं, तरी हळूहळू हे आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनावरती फार परिणाम करायला लागतात. तर आज आपण याच खांदेदुखीबद्दल सर्व इन्फॉर्मेशन घेणार आहोत. खांदे दुखणं कशामुळे होतं, याच्यासाठी कुठल्या तपासण्या करण्यात येतात आणि याचा मुख्य उपचार कुठले असतात. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन, नाशिक. आज आपण खांदेदुखीबद्दल सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. खांदा हा आपल्या शरीरातला सर्वात जास्त मुवमेंट किंवा हालचाल असणारा सांधा आहे. म्हणजे आपण 360 डिग्रीमध्ये पूर्ण खांदा आपला फिरवू शकतो. त्यामुळे साहजिकच याची दुखण्याची कारणं पण अनेक आहेत. तर आपण जी कॉमन कारणं आहेत ती जाणून घेऊया. जसं की स्नायूंच्या तणावामुळे म्हणजेच मसल स्प्रेन, म्हणजे खांद्याच्या भोवती अनेक प्रकारचे वेगवेगळे स्नायू आहेत. जसं की खांदा पुढे येण्यासाठी, मागे घेण्यासाठी, साईडने वरती उचलण्यासाठी किंवा खांदा फिरवण्यासाठी अशा वेगवेगळ्या स्नायूंच्या उपयोगामुळे आपण खांदा फिरवू शकतो. या स्नायूंना जर ताण झाला किंवा स्प्रेन झाला तर त्यामुळे सुद्धा खांदा दुखू शकतो. दुसरं कॉमन कारण आहे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरमध्ये खांद्याच्या भोवती जी कॅप्सूल असते तिच्यामध्ये सूज येते किंवा ती इन्फ्लेमेशन झाल्यामुळे ती आखडल्यासारखी होते आणि आपला खांदा हलवणं आपल्याला अवघड होते. याला फ्रोझन शोल्डर असं म्हणतो. तिसरं कॉमन कारण आहे रोटेटर कफ इंजुरीज. रोटेटर कफ मसल्स या खांद्याच्या भोवती असणारे स्नायू असतात, जे की खांदा फिरवण्यासाठी मदत करतात. यांना कधी खेळताना किंवा काही काम करताना, जड उचलताना इजा होऊ शकते आणि अशी इंजुरी झाली तर त्याला रोटेटर कफ इंजुरीज म्हणतो आणि त्यामुळे सुद्धा खांदा दुखू शकतो. आर्थरायटिस, जसं की वयामानानुसार गुडघ्यांची किंवा इतर सांध्यांची झीज होते, तसंच खांद्याची सुद्धा झीज होते आणि ती जर झाली तर त्या खांद्यामध्ये आपल्याला वेदना होऊ शकतात. त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. काही रुग्णांमध्ये मानेमध्ये नसा दाबल्या तरी सुद्धा त्या वेदना आपल्या खांद्यापर्यंत येऊ शकतात. तर याला सर्वायकल रॅडिक्युलर पेन असं म्हणतात. जरी दुखणं हे सुरुवात आपली मानेमध्ये असेल तरी त्या आजारामध्ये पेशंटचा खांदा सुद्धा दुखू शकतो. खांदेदुखीचा त्रास कुठल्या रुग्णांमध्ये जास्त होऊ शकतो तर साधारणतः 40च्या वरच्या रुग्णांमध्ये, मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये, तसंच खेळाडू जसं की बॅडमिंटन, टेनिस किंवा क्रिकेट किंवा बॉलिंग गेम्स करणाऱ्या खेळाडूंमध्ये सुद्धा खांद्याला इजा होण्याची शक्यता फार जास्त असते. कंटिन्युअसली ऑफिसमध्ये टेबलवरती किंवा लॅपटॉपवरती काम करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा खांदेदुखी फार जास्त आपल्याला दिसून येते. घरकाम करणाऱ्या महिला ज्यांच्यामध्ये हाताचा वापर फार असतो, अशा लोकांमध्ये सुद्धा खांदेदुखी आपल्याला फार कॉमन दिसून येते. तुमचा खांदा हलवताना त्रास होतोय का? एक छोटीशी टेस्ट करा. बसल्या बसल्या आपला हात वरती उचलून मानेच्या वरती घ्या आणि दुसऱ्या बाजूच्या खांद्याला मागच्या बाजूने लावायचा प्रयत्न करा. तसंच तोच हात आपण मागे घेऊन मागे पाठीला आपण अशा प्रकारे मागच्या बाजूला लावण्याचा प्रयत्न करा. ही जर मुवमेंट करताना आपल्याला खांद्यामध्ये फार वेदना होत असतील किंवा स्टिफनेस, आखडल्यासारखं वाटत असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण की यामध्ये आपण त्याची निदान कसं करणार किंवा त्याच्यावरती कुठल्या उपचार पद्धती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. खांदेदुखीचं निदान कसं करण्यात येतं? मुख्यतः खांदेदुखीच्या निदानासाठी डॉक्टर आपल्याला ओपीडी मध्ये आल्यानंतर काही प्रश्न विचारतात, त्याला हिस्ट्री टेकिंग म्हणतात. हिस्ट्री टेकिंग मध्ये आपल्याला सर्व जी आपण प्रश्न आपण रुग्णांना विचारतो त्यामध्ये आपलं बऱ्यापैकी निदान हे कन्फर्म होऊन जातं की खांदेदुखी कशामुळे सुरू झाली आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण काही खांद्याच्या तपासण्या किंवा एक्झामिनेशन टेस्ट सुद्धा आपण करू शकतो, जसं की खांद्याची मुवमेंट कशी आहे किंवा खांदा एक्झॅक्टली कुठे दुखतोय, पुढच्या बाजूला, मागच्या बाजूला, कुठली हालचाल केल्यानंतर खांदा दुखतोय, या गोष्टींनी आपलं निदान बऱ्यापैकी कन्फर्म होतं. परंतु काही रुग्णांमध्ये आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतात, जसं की एक्सरे मध्ये आपल्याला हाडांची रचना दिसून येते. कुठल्या पेशंटला पडल्यामुळे फ्रॅक्चर झालाय का किंवा खांदा निसटला आहे का. त्याचप्रमाणे जर आपल्याला खांद्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत किंवा लिगामेंट्स आहेत यांना जर इजा झाली असेल तर त्यासाठी आपण MRI सुद्धा करू शकतो. तर काही रुग्णांमध्ये आपण अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफीच्या तपासणीद्वारे सुद्धा खांद्यामध्ये दुखणं का आहे याचं निदान करू शकतो. खांदेदुखीचे उपचार हे त्याच्या कारणांवरती अवलंबून असतात. प्रारंभी किंवा प्रथमतः आपण रुग्ण आल्यानंतर त्यांना आराम करण्याचा सल्ला देतो. त्याचबरोबर गरम पाण्याचा किंवा थंड पाण्याने शेक, तसंच औषधोपचार, औषधांमध्ये पेन किलर्स किंवा सूज कमी करणारी औषधं किंवा मसल रिलॅक्सन, स्नायू शिथिल करणारी औषधं, अशा वेगवेगळ्या औषधांचा उपयोग करून आपण ते दुखणं घालवण्याचा प्रयत्न करतो. आपण बऱ्याच रुग्णांना फिजिओथेरपी किंवा एक्झरसाइज, ज्यामध्ये स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज या खांद्याच्या आजूबाजूला असणाऱ्या स्नायूंच्या हालचाली वाढवतात, असे व्यायाम करण्याचा सल्ला आपण रुग्णांना देतो. या सर्व प्राथमिक उपचारांनी जर रुग्णांना आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण काही इंटरव्हेन्शनल पेन प्रोसिजरचा सुद्धा उपयोग करू शकतो. या इंटरव्हेन्शनल पेन प्रोसिजर्स पेन फिजिशियन डॉक्टरांकडून केल्या जातात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स असतात. यामध्ये खांद्यामध्ये
किंवा इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन जसं की प्लेटलेट रिच प्लाझ्मा इंजेक्शन किंवा प्रोलोथेरपी अशा वेगवेगळ्या इंजेक्शनचा उपयोग करून सुद्धा आपण खांद्यांमधली सूज घालवू शकतो आणि त्याचं दुखणं घालवू शकतो. तसंच काही नर्व ब्लॉक्स जसं की सुप्रास्कॅप्युलर नर्व, रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन या गोष्टीचा सुद्धा वापर करून आपण खांद्याचं दुखणं घालवू शकतो. काही रुग्णांमध्ये सांध्याच्या आजूबाजूला असणारे स्नायू किंवा लिगामेंट्स हे फाटलेले असतील, अशा रुग्णांना ऑर्थ्रोस्कोपिक रिपेअर किंवा सर्जरीच्या माध्यमाने सुद्धा आपण त्यांचं दुखणं घालवू शकतो. आपल्या क्लिनिकमध्ये आपण अचूक निदान आणि योग्य उपचार आणि लवकरात लवकर पेशंटचे दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्या सुरुवात करण्यावरती भर देतो आणि पेशंटला वेदनेपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. मला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला खांदेदुखी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अचूक निदान, लवकरात लवकर उपचार करून आपण याच्यावरती लवकर मात मिळवू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.